तरीही सुखी होती प्रजा. कलम नव्हती, कायदा नव्हता, तरीही सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा, माझा छत्रपती शिवाजी राजा. अरे गगनभेदी नजर ज्याची, गगनभेदी नजर ज्याची, पहाड सम विशाल काया, धगधगता सूर्यही झुकतो, वंदितो प्रभू शिवराया, वंदितो प्रभू शिवराया. नमस्कार, मी जान्हवी छाया गजानन थेटे आपल्यासमोर विषय मांडती आहे. आधुनिक समस्येवर एकच उत्तर, शिवचरित्र. होय, हा तोच महाराष्ट्र ज्या महाराष्ट्रात माझ्या राजासमोर अत्यंत सुंदर स्त्री पेश केली असता. आमची आई जर इतकी सुंदर असती तर आम्ही इतके सुंदर असतो असं म्हणणाऱ्या त्या जिजाऊच्या पुत्राचा हा महाराष्ट्र. होय, हा तोच महाराष्ट्र ज्या महाराष्ट्रात चिरंजीव पालथी जन्माला आले तर ते पातशाही पालथी करण्यासाठी असं म्हणून अंधश्रद्धा मुळात सकट उपटून काढणाऱ्या त्या जाणत्या राजाचा हा महाराष्ट्र. अरे लाख मेली तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा हा जगला पाहिजे असं म्हणणाऱ्या तानाजी यसाजी बाजींचा हा महाराष्ट्र. रायगडासारखा भव्य किल्ला उभारून त्याच्या बदल्यात महाराजांची पुण्य पायदूळ मारणाऱ्या हिरोजी इंदुरकरांचा हा महाराष्ट्र. आणि एवढंच काय तर अखंड हिंदुस्थानाच्या रक्षणार्थ भवानी तलवार कडकवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र. होय, असं ऐकून एकीकडे आमच्या मनात अभिमान वाटतो तर कधी कधी खंत सुद्धा वाटते. कारण आज आमच्या महाराष्ट्राची, आज संपूर्ण जग हे शिवरायांची न्यायव्यवस्था, अर्थव्यवस्था, समाज व्यवस्था याचा अभ्यास करताना दिसते आहे. पण मात्र तेच माझ्या महाराष्ट्रातली युवा पिढी आमची जी संस्कृती विसरून, आमचा इतिहास विसरून पाश्चात्य संस्कृतीचे अंधपणे अनुकरण करताना दिसत आहेत. पण तेच एक माझा शुभांचा आकार ज्यांनी हा संपूर्ण इतिहास घडविला. आज माझ्या देशातली तरुण पिढी ही व्यसनात गिरवली आहे, ती गैरमार्गाला लागली आहे. ही एक सर्वात मोठी समस्या आहे. अरे माझ्या राजाच्या काळात हाताने लांडगा मारणाऱ्याला सोन्याचं फळं भेट दिलं जायचं. यातून काय व्हायचं तर त्यांना शिवतेचं वळण दिलं जायचं आणि शिवराय त्यांचा विधायक पद्धतीने राष्ट्र रक्षणासाठी वापर करत होते. पण आता मात्र काय, आमचा सर्व तरुण हा विघातक कामांसाठीच आपली शक्ती वापरताना दिसतोय. आजचा तरुण हा शिवकाळातील तरुणांसारखा नाहीच, पण मात्र आज शिवरायांसारखे नेते सुद्धा त्या तरुणांमधली शिवता शोधणारे नाहीत व त्यांना योग्य वळण देणारे नाहीत. पण मात्र या समस्येवर एकच उत्तर आहे, ते म्हणजे शिवचरित्र. होय, हा तोच महाराष्ट्र, हा तोच देश ज्या देशात शेती उत्पादनाशिवाय काडी सुद्धा हलत नाही आणि त्याच देशात या शेतकऱ्याला काडीची सुद्धा किंमत नाही अशी दयनीय अवस्था झाली आहे माझ्या जगाच्या पोशिंद्याची. पण मात्र एक माझ्या राजाचा काळ ज्यांनी शेतसारा रद्द केला. का? कारण दुष्काळासारख्या जर समस्या उद्भवल्या तर शेतसारा रद्द केला म्हणजेच माझा शेतकरी हा गुन्हा गोविंदाने नांदायचा. पण आता मात्र काही असो, माझ्या शेतकऱ्याला कर हा भरावाच लागतो आणि मला शेतकरी मग आत्महत्येचा विचार करतो. पण मात्र ती आत्महत्या करण्याची वेळ माझ्या अन्नदात्यावर येऊ नये. त्या समस्येसाठी सुद्धा एकच उत्तर आहे, ते म्हणजे शिवचरित्र. होय, हा तोच महाराष्ट्र ज्या महाराष्ट्रात यांकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांनी सुद्धा हातपाय कलम करून चौराव करण्याची प्रथा होती. कारण स्त्री ही स्वराज्यातल्या देव्हाऱ्यातली देवता आहे आणि तिचं रक्षण झालेच पाहिजे व तिचे देवता सारखी रक्षण करणारा हा माझा महाराष्ट्र. पण आज मात्र माझ्या स्वराज्यातली माय माऊली सुरक्षित नाही. अहो माय माऊली तर सोडा, येथील 3 वर्षाची चिमुकली सुद्धा सुरक्षित नाही. मग हाच का माझ्या राजाचा महाराष्ट्र, हाच का माझ्या शिवबांचा महाराष्ट्र, हे खंत वाटते. आणि जेव्हा मात्र या विरोधात कोणी आवाज उठवते तेव्हा मात्र या राजकारणाचा दर्जा इतका खालावला आहे की कुठलेही राजकारणी हे प्रकरण पाठीशी घेतात. त्या गुन्हेगाराला वाचवण्यासाठी त्यांची संपूर्ण यंत्रणा कामाला लागते. आणि एक माझ्या राजाचा काळ ज्यांनी स्वतःच्या साड्याचे डोळे काढले होते. मग एवढं स्त्री रक्षण माझ्या राजाकडे होतं, एवढा स्त्रियांचा आदर, एवढा स्त्रियांचा सन्मान माझ्या राजाकडे होता आणि हातपाय कलम करून चौरव करण्याची प्रथा त्या काळात होती. पण आज मात्र काय झालं, आज मात्र क्षणोक्षणी आमच्या काळावर अत्याचाराच्या बातम्या पडतात. पण मात्र या समस्येवर सुद्धा एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे शिवचरित्र. होय, हा तोच महाराष्ट्र ज्या महाराष्ट्रात जागोजागी जातीसाठी, धर्मांसाठी दंगली घडतात. अरे पण माझ्या राजाने त्या काळात राज्य निर्माण केलं, 18 पगड जातीसोबत घेऊन राज्य निर्माण केलं. ते राज्य म्हणजे जनतेचं राज्य, ते राज्य म्हणजे रयतेचं राज्य आणि ते राज्य म्हणजे माझं स्वराज्य. पण त्या स्वराज्यात मात्र कधी दंगल घडली नाही. मग यासाठी सुद्धा एकच उत्तर आहे, ते म्हणजे शिवचरित्र. अरे लाखो असतील धर्म, हजारो असतील जाती, लाखो असतील धर्म, हजारो असतील जाती, परंतु त्या सर्वांना एकत्र गुंफणारा माझा राजशिव छत्रपती, माझा राजशिव छत्रपती. अरे एवढंच काय तर आपलं नियोजन